हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चेक स्ट्राइकला कोण आहे? चला दोन मैदानाच्या आतमध्ये ते सामना रंगला जातो. एका बाजूला आपण पाहतोय आप्पा प्रेमी आणि त्यांच्या अगेन्स्टचा आई डोंदा स्पोर्ट्सचा या दोन संघांना मी लढत आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली खऱ्या अर्थानं. टॉस कोण जिंकला? सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल सचिन माने यांचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल खूप टप्प्याचा सुंदर फटका लावलाय फाईन लेगच्या दिशेला. चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. सुंदर सुरुवात चौकार. पुढचा बॉल कोला टाकला. इथे मात्र समोरच्या लगेच खेळून काढला. ओलांदा कार्बन पाहतो या क्षेत्ररक्षकात एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय. वधारलंय धावसंख्येमध्ये पोहोचते ती अर्थात 5 आकड्यावरती. अभिनंदन अजोदा, एक चांगला खेळ तुमच्या अजोदा मला नक्कीच पाहायला मिळाला. चला मित्रांनो, आपल्याला विनंती असेल की आपला 12th पर्यंत आपण पाठवत असेल ना तर त्याच्याकडे संपूर्ण आता माहिती असू द्या तरच आपला 12th पर्यंत आपण इथे दाखल करा. मित्रांनो पहिला गेला तर पहिला गेलं तर आप्पा प्रेमी या संघाने नाणेफेक हातात. नशिबाचा कौल नक्की त्यांच्या बाजूने लागलाय आणि खऱ्या अर्थानं पाहिजे एक धाडसी निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतला. अर्थात फलंदाजी करण्याचा स्वतः आप्पा प्रेमी संघामध्ये दाखल झाला. सगळे मैदानात दाखल झाले. एका बाजूला आपण पाहिलं तर संतोष आणि त्यांच्या समोर तुषार यांच्या बाळातून पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. लॉगॉनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धाव फलक पुढे सरसावतंय, वधारतंय. धाव असंख्येमध्ये पोहोचते ते अर्थात बिनबाद 10 आकड्यावरती. एक गोल्डन फिगर, एक दुहेरी आकडा इथून मात्र धाव फलकावरती लागलाय. आप्पा प्रेमी 11 कोळगाव या संघाची धावसंख्या मात्र आपण धाव फलकावरती पाहतोय. चौकर दिला, चौकर आहे. 4 धाव आहेत ना? 4 घ्या 3 वाढवा अजून 3 वाढवा. इथे मात्र 4 धावा आल्या. आता पुढचा बॉल गोलंदाज सचिन माने इथून मात्र तयार होत आहेत. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा समोर नक्कीच खेळून काढलाय. पर्यंत टॅप करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव मात्र इथे घेतली जात नाहीये. कोणत्या प्रकारे धाव मात्र लागत नाहीये. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय तिथे प्रथम बॅटिंग करत असताना आप्पा प्रेमी 11 कोळगाव हा संघ मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल वा वा काय चेंडू हाताळलाय. आता मात्र परफेक्ट स्मेल देऊन जाणारा फटका चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. तो अर्थात गोलंदाज सचिन वाणे यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि निर्धाव चेंडूने खऱ्या अर्थानं षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. एंड ऑफ द ओव्हरचा आपण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्येतून पोहोचते ते आता बिनबाद 13 आकडा या धावसंख्येत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. चला ऑन पंच आपण प्लीज टीम ग्रुप पेटी करून देऊ नका. करू आज आपल्याला खूप सारे सामने इथून मात्र खेळवायचे आहेत. सो प्लीज थोडं आपण कोऑपरेट करा. नवीन गोलंदाज
गोलंदाजी मागवते इथून मात्र दाखल झाले सांगी दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन विनय ना विनय कुठल्या टीम आपण पाहिलं गेलं तर गावडी संघाला बिलॉंग करत असताना हा गोलंदाज विनय मात्र आज खऱ्या अर्थानं आपल्या या मोठी स्पर्धा एक दमदार स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वामध्ये हा गोलंदाजी मागवती मात्र इथून दाखल झालाय पहिला बॉल नेक्स्ट बॉल इथे मात्र अखूट टप्प्याचा होता जाणलं हेरलंय आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आतषबाजी मोठा फटका संतोषांच्या बॅट मधून 4 धावांसाठी चौकार सतरा धावा फलकावरती लागल्यात एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आप्पा प्रेमी इलेव्हन संघाचे संघनायक अमित कांबळे यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा एक धाडसी निर्णय घेतला खऱ्या अर्थानं त्यांनी मात्र विकेटला जाणलंय हेरलंय की कशा प्रकारे धावा येत आहेत कशा प्रकारे धावा इथून करायच्या आहेत बॅटवरती चेंडू कशा प्रकारचा येतोय त्याला आपण कसं पीक केलं पाहिजे हे नक्कीच त्यांना माहिती आहे आणि त्याच्या अनुषंगाने मात्र एक धाडसी निर्णय घेतला आणि तो निर्णय खऱ्या अर्थानं तुर्तास तरी यशस्वी ठरवला गेलाय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा फलकावरती लागल्यात पुढचा बॉल पुन्हा त्या गोलंदाजी मागवती पूर्ण दाखल होतील सज्ज होतील त्या अर्थात विनय नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा होता बिरकावलाय आता मात्र काय घडलंय तर काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संतोष मैदानाच्या बाहेर होत आहेत येऊन लगेच जागेवरती आपल्या हजर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दाखल होत आहेत राहुल कावळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत संघनायकांच्या छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये म्हणतोय दाखल होताना पाहायला मिळत आहेत मला कालच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांच्यावर चांगला खेळ सुद्धा पाहायला मिळाला आजची थोडी नक्कीच आपण तीच आशा अपेक्षा नक्कीच ठेवतो प्रत्येक त्यांच्या संघाचा सदस्य खऱ्या अर्थाने अपेक्षा ठेवणार आहे की राहुल कांबळे जर मैदानाच्या आतमध्ये हे वारा जर घुमला ना तर नक्कीच कुठेतरी आपण विजयाच्या दिशेने आगेकूच करणार आहोत आणि का करू नये कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे त्याच्याकडे ती प्रतिभा आहे आणि त्याच्याकडे तो टेम्परामेंट आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालाय पुढचा बॉल इथे मात्र रनवे मध्ये बिघाडा पंचांचा इशारा डेड बॉल आपला पाहायला मिळतात पंच विक्रमजी शेला सर यांचा मात्र आपल्यापर्यंत इशारा पोहोचला पुढचा बॉल सुंदर फटका वेगाने नक्की चेंडू आलाय त्याला मात्र समोर नक्कीच खेळून काढला तेवढे धांबायचं सचिन माने सुद्धा वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलेत एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली गेली एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 18 आकड्यावरती 18 धावा एक गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना आप्पा प्रेमी इलेव्हन कोळगाव या संघाची धावसंख्या मात्र आपण धाव फलकावरती पाहतोय नेक्स्ट बॉल वा 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 काय चेंडू हाताळतात पडल्यानंतर मात्र फक्त आणि फक्त वेग पाहायला मिळाला दुसरं काही मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळत नाहीये डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र केली जाते नेक्स्ट बॉल इथे मात्र पुढे सुद्धा फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र नशिबाची धाव मिळाली असं म्हणावं लागेल कारण ताळमेळ कुठेतरी कमी पाहायला मिळाला जर आपण पाहिलं की ते ताळमेळ थोडस अजून गडबडला असतं ना तर इथं मात्र काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं मात्र नशिबानं जरूर साथ दिली एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली गेली एका धावेच्या सहाय्यानं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात 19 आकड्यावरती एक गडी बाद 19 धावा नेक्स्ट बॉल इथे मात्र आडव्या बॅट करण्याचा प्रयत्न फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली
वा वा, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र पाहायला गेलं तर हा मोठा मासा खऱ्या अर्थानं जाळ्यामध्ये फसला असताना तिथे मात्र जाळं फाटकं निघालंय. फलंदाज मात्र सुखरूप होत आहेत. त्या अर्थात राहुल कांबळे मित्रांनो, मी जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा एक नक्की आवर्जून सांगतो की आपण जर आउटफिट क्षेत्ररक्षण करत असाल तर आपलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असावं लागतं. चेंडूपर्यंत आपली करडी नजर शेवटपर्यंत असावी लागते आणि त्याच वेळी आपल्याकडे जिगरा सुद्धा असावा लागतो. या तिन्ही बाबींचा कुठेतरी ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. मी आपण पाहिजे कोणी मधून मैदानाच्या आतमधून जायचं नाहीये, विनंती असेल. सामना सुरू असताना कोणी मध्ये येऊ नका. ड्रिंक ब्रेक साठी आपण 3 वेळा षटकांचा वेळ दिलेला आहे. किरण कांबळे बॉलर किरण कांबळे. जरा गुणता मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन किरण कांबळे ना, किरण कांबळे आपण पाहतोय. तर स्ट्राईक मध्ये पाहिलं तर राहुल कांबळे. कांबळ्यांमध्ये हा वार नक्कीच पाहायला मिळतोय. या वारावरती प्रतिवार केला जाईल का किंवा इथे मात्र अजून भन्नाट वार आणि अथवा खोलवर वार इथून मात्र केले जातील. पुढचा बॉल, पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय, फटका फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतात मात्र दुर्बळ आले. एकदा होतं पूर्ण दुहेरीचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा इथे मात्र चांगल्या रीतीने साध्या सोप्या पद्धतीने मात्र पूर्ण केली गेली आहे. या 2 धावफलक इथून मात्र लागल्यात. 2 धावीने धावफलक मात्र थोडं फरकलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 22 आकड्यावरती. कासवाच्या गतीनं का होईना मात्र धावफलक मात्र पुढे सरसावलंय. ते अर्थात अप्पा प्रेमी 11 कोळगाव या संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल पुन्हा आडव्या बॅटना. बॅट स्विंग तर नक्की छान पाहायला मिळते मात्र बॅटने बॉलचा संपर्क येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. राहुल कांबळे यांना अजूनही लय सापडली नाही असं चित्र तुर्तास तरी मैदानाचे पाहायला मिळते. कारण जर एकदा लय सापडली ना तर मात्र इथे मात्र चेंडू आपल्याला फक्त आणि फक्त ढगात पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा आडव्या बॅटने घडून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत येतील. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॅकअप सुद्धा आलंय मात्र ते सुद्धा थोडस ताळमेळ वर खाली झालं आणि ते बघता बघता इथे मात्र 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. एकामेकावरती दाखवलेला विश्वास खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पूर्ण पाहायला मिळाला. पूर्णत्वावर नक्की नेला गेलाय. या 3 धावेने पुन्हा धाव पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 25 आकड्यावरती. 25 लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना आप्पा प्रेमी 11 कोळगाव या संघाची धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. नेक्स्ट बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू तक हाताळला गेलाय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव पूर्ण. तिहेरीचा प्रयत्न केला जाईल का? तिसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होतीये. आता मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण अप्पा प्रेमी 11 कोळगाव संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा वेग पाहायला मिळतोय. इथे मात्र ड्रायव्हिंग सीट वरती मात्र दोघांनाही बसावं लागणार आहे. कारण आपली जरा गाडी पुढे न्यायची असेल ना तर मात्र इथून फक्त वेग आणि वेग वाढवावा लागणार आहे. तर धावांचा वेग कसा वाढेल ना हे मात्र पाहावं लागणार आहे. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट बॉल आणि इथे मात्र फटका जरूर सजवलाय. चेंडू जातोय झटपट पटापट सीमारेषेच्या बाहेर. 7 धावेसाठी षटकार. आणि इथे मात्र या 6 धावा फलकावरती इथून मात्र ऍड केल्या गेल्यात. या 6 धावेने खऱ्या अर्थानं आप्पा प्रेमी 11 संघाच्या धावफलकावरती मायेची फुंकर मारली आहे. या 6 धावफलकात इथून मात्र जॉईन केल्या जातील. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा आडवा बॅटचा हा कडवा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या वाजून पोहोचते ती आता 40 आकड्यावरती. मित्रांनो, माझा आवाज आपल्यापर्यंत जरूर पोहोचला असेल. आपल्या इथे कॉमेंट बॉक्स मध्ये यायची गरज नाहीये. आवाज माझा नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल कारण माझा आवाज प्रत्येकाच्या कानावरती जरूर जातो. थोडासा तिखट आवाज आहे मात्र प्रत्येकापर्यंत जरूर पोहोचेल.
3 षटकाचा अंत दूर आला. धावफलका धावाला येते अर्थात 40 धावा. एक गडी बाद 40 धावा. आता मात्र येणाऱ्या आपण 18 बॉल जरूर पाहिले त्या 18 बॉल मध्ये 40 धावा जरूर आल्या. आता मध्ये येणारे 6 चेंडू असतील आणि ह्या 6 चेंडूवरती कसा धावांचा ओघ धावांचा आलेख इथून कसा इन्क्रीज केला जाईल ना हे मात्र पाहावं लागणार आहे. कारण आपण क्रिकेटच्या परिभाषेत त्या चला आयोजकांना विनंती करतो आपण जुना बॉल द्या प्लीज. मिळेल मिळेल मित्रांनो सगळं काही मिळेल. हायपर होऊ नका. मॅच आपली आहे स्पर्धा आपली आहे. मित्रांनो असेल तर नक्कीच मिळेल. मित्रांनो मिळेल मिळेल 2 मिनिटं मिळेल. हो किरण किरण शिंदे येऊ द्या लवकर. माझ्याकडे नाही येत. इथे ठेवा रे जुने बॉल. नवीनच सेटअप ठेवला आमच्या इथं. हा जुने बॉल इथे कोण देतच नाही. त्याला तिकडे ठेवा सांगा पंचांना. मी इकडे आमच्याकडे बॉल जाऊ मैदानाच्या आतमध्ये समजायला मात्र पुन्हा एकदा सुरुवात नक्कीच पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज सूरज निकम यांचा पहिला बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार सचिन माने चेंडूच्या खाली. फलंदाजीतून मात्र बाद. धक्का लागलाय तो दुसरा अर्थात तुषार मैदानाच्या बाहेर. इथे आपण पाहिले गेले तर तुषार मात्र मैदानाच्या बाहेर आले. तर नवीन भांडण मैदानाच्या आपण दाखवताना पाहतो तर आता संघाचा संघनायक ऐकून कळूच होता अमित कांबळे इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतील. मात्र सूरज निकम यांचं कौतुक करावं लागेल कारण आपल्या गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारं षटक आहे आणि षटकामध्ये खऱ्या अर्थानं संघाच्या संघनायकाने दाखवलेला विश्वास तो विश्वास मात्र पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं साथ ठरवलाय. पुढचा बॉल इथे अर्थात पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती इथे मात्र हवाई हल्ला हा येतोय अमित कांबळे अर्थात आपल्या शाहूवाडीचा बकासूर आणि बकासूरचा पहिला वार सगळेगार साधावा सिक्सर. चला पंचांना विनंती असणार आहे की आपण जुने बॉल आपण तिथेच ठेवा. आपण जर कलेक्ट केले तर तिथेच ठेवून द्या. येस ओके थँक्यू. 6 धावेने धावसंख्या मात्र वधारली. 46 हवा धाव फलकावरती लागली. नेक्स्ट बॉल पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र थोडासा कमी गतीचा हाताला बॅटची लिडिंग घेत लागली आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडूपर्यंत पोहोचतील. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा. वा 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 चित्त्याच्या चपळाईना हरणाच्या वेगाने इथे मात्र धाव पूर्ण झाली आहे.
बघा याला म्हणतात मित्रांनो, भावांची साथ असेल ना तर काही आपल्याला अशक्य नाहीये. दोन भाऊ दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकामेकावरती दाखवलेला विश्वास, खऱ्या अर्थाने एकामेका दिलेली एक ते गुड आणि पॉझिटिव्ह कॉलिंग खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तिथे मात्र एक सिंगल धाव ना, तिथे मात्र या दुहेरी धावा आल्यात. दोन धावेने धावफलक वधारलंय. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा फटका फसलाय. आता मात्र स्वतः सचिन चेंडूच्या खाली येतात. वा काय झेल टिपलाय, वा वा जबरदस्त फलंदाज अमित कांबळे अर्थात बाकासूर मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. इथून मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होतील महेश माने यांना आपण पाहतो. ठरवा तुम्ही मानसिंग काय मानसिंग आहे. मानसिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. काम का फोटो काढून घेऊन मागाशी पण उलट तुषारला मानसिंग केलास. आम्हाला बोलायला लागते, बाकी काय नाही. पुढचा बॉल, पुन्हा त्या सुंदर चेंडू बाला खोला टाकला होता. मात्र एक त्या सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली गेली. एका धावेने पंत लेफाय सुरू धाव आहे ना, बॅट आहे का? ओके थँक्यू. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 49 आकड्यावरती. या फटक्यावरती इथून मात्र अर्धशतक पूर्ण केलं जाईल का संघाचं, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल आणि इथे मात्र शेवट केलाय गोड. कारण चेंडू जातोय वावराच्या पल्याड. हा येतोय दर्जेदार षटकार, साधावा. आणि इथून मात्र आपण पाहायला गेलं तर 55 धावा धावफलकावरती लागल्या आता. आणि 56 धावांचं इथून आव्हान ठेवलंय. त्या आव्हानाला कसं प्रत्युत्तर इथून मात्र केलं जाईल. तुर्तास आपण करूया आवाजामध्ये बदल. आवाज ऐकतात आपल्या आजच्या दिवसातील एक ज्येष्ठ समालोचक करतात मी राजकोषी सरांना आमंत्रित करतोय की आपण आपल्या वाणीतून पुढील सत्राचं आपण धावचं समालोचन इथून करायचंय. तसेच मी नेक्स्ट मॅच दोन्ही संघांचं लक्ष वेधतो. अर्थ एका बाजूला तन्मय 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशंभू ग्रुप. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी यायचंय. तन्मय 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशंभू ग्रुप. चला तन्मय 11 संघाचा संघनायक आणि शिवशंभू ग्रुप संघाचा संघनायक. चला विनंती करतो आपण प्लीज टॉस साठी यायचंय. ओके शिंदे, तुमचा संघनायक कोण आहे? सुशांत आपे. चला सुशांतजी आपे आपण या त्वरित. तसेच मी तन्मय 11 संघाचा संघनायक त्यांना विनंती करतो की आपण त्वरित या. कारण इथून टॉस केला जाईल आणि इथून मात्र आपण नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. बसायचं नाही. 35 की बाकी काय आपल्याला काय टॉच उडवायचं ना, ट्रॉफी पाहुणं कोणी येईल. कोणाला 3 वेळा, आता 3 वेळा झाल्या. शेवटच्या पेनल्टी लावा तुम्ही. आता आम्ही ओरडू झालाय. चला तन्मय 11 संघाचा संघनायक हा आपल्याला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आपला संघनायक जर इथे हजर झाला नाही तर मात्र नक्कीच आपल्याला फायनलाइज केलं जाईल याची मात्र आपण नोंद घ्या. कारण आम्ही आपल्याला आपल्या नावाची उद्घोषणा करतो, याचा अर्थ आपण त्या त्वरित हजर झालं पाहिजे. चला तन्मय 11 संघाचा संघनायक, कारण आपल्या विपक्ष संघाचा संघनायक इथे मात्र हजर आहे. सो प्लीज आपण थोडं फास्ट या.
या आदरणीय सन्माननीय एक मराठी युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपल्या सोशल वेळोवेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणून आदर्श म्हणून आपण पाहिलं होतं. जसे आपले 2 नंबरचे आपण क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय जी विजयजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलंय. मी सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातानं या नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करायचा आहे. तुम्ही मध्ये या. आणि इथे मात्र अंपायरला टॉस जिंकला गेला तो खऱ्या अर्थानं शिवशंभू ग्रुप आहे या संघानं. सुशांतजी काय सांगाल आज आकाश सांगितलं की मी आज आलोय काल मी अनुपस्थित होतो आज नाणेफेक सुद्धा जिंकला आज खऱ्या अर्थानं काही गोष्टी आपल्या बाजूने घडतायत. सर्वच आपलं अभिनंदन असेल. नाणेफेक जिंकलात काय निर्णय आपला? नक्कीच आम्ही गोलंदाजी करू आणि पुढील संघाला फलंदाजीचं आमंत्रण देऊ. नक्कीच पुढीचा संघ आपण पाहिला गेला तर नक्कीच त्यांच्यासोबत आपण खेळलेला आहात त्यांची रणनीती सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि आज मात्र हा खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण सामना आहे. इथून मात्र आपल्याला विजय साकारायचा आहे. थोडं काहीतरी मध्ये आपल्याला रणनीती आखली गेली आहे का काय माइंड आपला थोडासा अलग आपला नक्की केलाय का? नक्कीच केलाय आणि तो मॅचमध्ये आम्ही हे ट्राय करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच हे होते सुशांतजी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील नितीन पाटील सरांकडे. नितीन पाटील काय म्हणतात नाणेफेक हरलात कारण आपण पाहिलं की नितीन पाटील जेव्हा जेव्हा नाणेफेक त्यामुळे नाणेफेक आपला कौल आपल्या बाजूने लागतो मात्र आज लागला नाहीये. खऱ्या तो मनाविरुद्ध निर्णय आलाय. प्रथम फलंदाजी करायचं आहे काय वाटतं? जरी नाणेफेक झाली नाही तरी आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. नक्कीच आणि कालच्या सह पाहिलं तर नितीन पाटील मी जरी आज समोर असतो मात्र नेहमी आपली समोर तुमची मी बॅटिंग पाहतो मात्र कालच्या दिवसामध्ये थोडासा गेम खाली पाहायला मिळाला. आज गेम वाढतोय आणि संध्याकाळचा म्हणजे आपल्याला गेम नक्कीच वाढताना आम्हाला पाहायला मिळेल का? हो नक्कीच भेटेल. नक्कीच आणि आपण पाहिले ते आपलं दमदार आयोजन आहे. आपण एका बाजूला पाहिलं तर मालिका वीरासाठी जे भरघोस पारितोषिक आहे त्याच्यावरती आपली करडी नजर आहे का? सर्वप्रथम मी माझ्या टीमला विन करून देण्याचा प्रयत्न करेल नंतर बघितलं जाईल. नक्कीच हे खऱ्या अर्थाने हेच मला ऐकत होतं मात्र तुमचा खेळ जर खऱ्या अर्थानं चांगला झाला ना तर संघ आपला विजयापर्यंत पोहोचणार आहे. मात्र जास्तीचा वेळ तुमचा जो घेत नाहीये आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देतो आणि जाऊया पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहोत आमचे ज्येष्ठ समालोचक सर आदरणीय सन्माननीय राज कस्तुरे सरांचा. मी किती तुर्तास ब्रेक कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा आपली मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात शाहूवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व 4. हॅलो 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 धन्यवाद. या अगोदरच्या सामन्याची कहाणी आपण सिद्धेश गायकवाड सरांच्या वाणीतून ऐकलात. STGPL शाहूवाडी ग्रामीण प्रीमियर धमाका सलग 4थं वर्ष आपणाला पाहायला मिळत आहे. तालुक्यातील खेड्यापाड्यातील राहणाऱ्या तरुणांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी शांत परिवर्तित असणारा शांत स्वभावाचा सन्माननीय अध्यक्ष संदीपजी चाळके सर असतील उपाध्यक्ष सचिन पाटील सर असतील आणि त्यांची कोर कमिटी सर्वांचं सर्व खेळाडूंच्या वतीनं मी समालोचक राज कस्तुरे मनस्वी हार्दिक आभार अभिनंदन व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सामन्यादरम्यान आपण जाऊ. सूरज निकम आणि सचिन माने ही एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार चेंडू होतोय सीमा फरार येतोय दर्जेदार चौकार. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी LSCC चे फाउंडर मेंबर ज्यांनी LSCC उभी केली लेजंड खेळाडू आमचे परममित्र सन्माननीय एळवंजुगाई गावचे सुपुत्र लक्ष्मण दोंडीबा कांबळे सरांचंही आगमन झालंय. आयोजन संयोजन आणि या सर्व क्रीडा मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचंही मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल त्यांचंही आयोजन संयोजन कमिटीच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत.
सन्माननीय युवा उद्योजक सागर कळंत्रे साहेबांना ही विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. त्यांच्या समवेत एळवणजुगाई गावचे लक्ष्मण स्मृती क्रीडा संघटनेचे प्रामुख्याने सूत्रधार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते लेजंड खेळाडू लक्ष्मण कांबळे सरांनाही विनंती करतो, आपण मुख्य व्यासपीठावरती या. सन्माननीय आदरणीय संपत मानगावचे सुपुत्र संपत चौगले, त्याचबरोबर सर्व तरुणाईसाठी हक्काने आपलं समजून आपला तुम्हा सर्वांचा हक्काचा परममित्र सागर कळंत्रे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. साहेबांनाही विनंती करेल, साहेब आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो योगेश भारमल कोळगावचा हा ही सुपुत्र आपल्याला पाहायला मिळाला. अमोल कांबळे आणि अमित कांबळे यांची बहारदार फलंदाजी अगोदर आपण पाहिली, परंतु आता सचिन माने आणि सूरज निकम या A1 जोडींचा प्रहारी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला. सन्माननीय आदरणीय सागर कळंत्रे सर आणि त्यांच्या समवेत संपत चौगले साहेबांचंही शुभागमन होत आहे. हे आयोजन सर्व क्रीडा मित्र परिवाराच्या वतीनं तुमचं सहर्ष मनस्वी हार्दिक स्वागत आहे. चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळतोय. योगेश भारमल ऑन दी फायर, चांगल्या गतीमध्ये परिवर्तन करत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी ट्रॅकवर. योगेश बैठक शॉटची नजाकत आपल्याला पाहायला मिळते. घुटणार एक तमाशा देख, चेंडू सीमा पार येतोय हा STGPL दमदार चौकार. चांगली फटकेबाजी पाहत असताना आपणाला उत्तम दर्जाची फलंदाजीची शैली मात्र या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून बॅक टू बॅक पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार, आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. 4 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाते. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 30 धावा, 30 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. विद्यमान चालू असणारा सामना आपण पाहतोय आई डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे. पांडुरंग पाटील, कृष्णा शिंदे आणि राजेश साहेब यांचा शुभ. सन्माननीय आदरणीय पांडुरंग पाटील साहेब, कृष्णा शिंदे सर आणि राजेश साहेब यांचं शुभागमन होत आहे. साहेबांनी विनंती करेल आपण मुख्य मंचावर या. STGPL कोर कमिटीच्या वतीनं आपलं मनस्वी सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. चेंडूवरती प्रहार, पुन्हा एकदा चेंडू सीमापार येतोय STGPL दर्जेदार चौकार. आलेल्या मान्यवरांचं या क्रीडा मित्र परिवाराच्या वतीनं सहर्ष मनस्वी स्वागत करत आहोत. मुंबईहून काही कोस दूर असणाऱ्या या स्टेडियमवरती तुमची खरोखरच मायेची थाप या तरुणाच्या पाठीवरती देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत आणि आभारी व्यक्त करत आहोत. सन्माननीय आदरणीय लक्ष्मण कांबळे
LACC फाउंडर मेंबर, LACC उभी करण्यामध्ये ज्यांचा प्रामुख्याने मोलाचा आणि खारीचा वाटा, ज्यांनी ती खरोखरच वीट रचली, ते लक्ष्मण कांबळे सरांना विनंती करतो. लक्ष्मण कांबळे उर्फ सर्वांचा युवीचा, सर्वांचा लाडका, अण्णा म्हणून फेमस असणारा, मी विनंती करतो लक्ष्मण कांबळे सर, आपण मंचावरती या. सहर्ष स्वागत करत आहोत आपलं. बारा 21चं समीकरण आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपणाला पाहायला मिळतोय. दख्खन पन्हाळा असेल, शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी असेल, कासारी खोऱ्यातील कित्येक सामने आपल्या नावावरती एक हाती वळवणारा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर एळवन जुगाईचा सुपुत्र सागर तुकाराम केसरकर आपल्याला पाहायला मिळतोय. 12-21चं समीकरण आहे. विजयासाठी 12 चेंडू 21 धावा. गुड्डर एकदम आशादेक चेंडूची बाबार येतोय दर्जेदार षटकार. सचिन वाणे ऑन दी फायर. 6 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 41 आणि विजयासाठी अवघ्या 11-15चं समीकरण आहे. येत नाही आवाज. पुन्हा एकदा पंचांच्या आत समांतर धाव मिळेल. अवांतर अतिरिक्त धावीच्या रूपाने संघाचं धावफलक मात्र पुढे धावतं राहतंय. एका धावीचा मुनाफा संघाला नक्कीच मिळतोय. श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघाला धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 42 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा पंचांकडून स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावीचा मुनाफा मात्र संघाच्या स्कोरबोर्डवरती धावा मात्र धावांची बढत होताना आपण पाहू. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 43 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रार, चेंडू सीमा पार, आणखीन एक येतोय दर्जेदार षटकार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 49. आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावांची गरज असेल. 10-7चं समीकरण आहे. पुन्हा एकदा पंचांचा स्वैरचा इशारा. अतिरिक्त धावीच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 50 आणि विजयासाठी आणखी आपल्याला धावा पाहायला मिळतील. दहा 6चं समीकरण आहे. 10 चेंडू 6 धावा.
चांगली फटकेबाजी आपणाला लेगबाईच्या धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे सरसावेल. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा मात्र आपणाला पाहायला मिळतोय